अहो काय करताय? पोराला कपडे घ्यायचे आहेत, शाळा सुरू होईल आता. शाळा सुरू झाल्यावर बघा येईल की मग. मला द्यायचे ते पैसे उसनं घेतलेलं. कोणाचे द्यायचे ते सांगा, मी नेऊन देते. तू कशाला? बाईनं घरातच बघायचं असतंय आणि बाहेरचं गाड्यानं बघायचं असतंय. तू इथंच आपल्या आई घाल इथं. काय मूत प्याचा असल तेव्हाच एवढं चाललंय, उगाच नाही. अहो पोरग मोठं झालंय आता, त्याला सगळं समजतं. माणसं नावं ठेवतात त्याला. होय, मग त्याला म्हणावं का आवाज जाऊ नकस. तू सोड इकडे पैसे, तू नाटकलंय करू नको. सर तिकडे काय इथं तमाशा आहे? वा पुढे तिकडे. अहो पोरगा आजारी आहे, नाही तर कशासाठी येईन तुमच्याकडे? अहो ती झालं की, पण आता रेटच तेव्हा चालू आहे तर काय करणार? 10% द्यायला लागेल. अहो म्हणजे 10,000ला 1,000 रुपये याजच द्यायला लागल की. त्याला पर्याय नाही. नाही तर बघा कुठं काय होतंय का तुमचं. नाही द्या आत्ताच्याला, लय नड आहे बघा. पोरग दवाखान्यात आहे, पैशा पायी त्याचा जीव जाया नको. ठीक आहे, सकाळनं या, पैसे काढून ठेवतो, सकाळनं देतो. पोरगा आजारी आहे मान्य, पण 10% कधी फिटायचं? आणि जरा आडीनडीला पैसे बाजूला ठेवत जावा ना. पदराला किती बी पैसे बांधून ठेवलं, दवाखाना एकदा मागे लागला की पैसे संपतात पुरे. खरंय ते बी. बर, उद्या सकाळच्याला 10% घेण्यापेक्षा आज रातच्याला जर मी 2% तुम्हाला कर्ज दिलं तर? अगं हे बेस आहे की, त्यात तू बाई माणूस, मला कसलंच भ्या नाही. आता आपणच आपल्यासाठी उभं राहायला पाहिजे. म्हणजे काय नाही, तुम्ही या रातच्याला, हा, आणि येताना फक्त 200 रुपये घेऊन या. नका काळजी करू. गावात कारण जेवढा पैसा येतो तेवढा खर्च होतो, बरोबर आहे? मग आपले पैसे साठले पाहिजेत, आणि साठलेले पैसे आपल्याच कामाला आले पाहिजेत. म्हणून मी नवलाई देवी महिला बचत गट स्थापन करते. अगं ही तर एकदम आनंदाची गोष्ट आहे की. आणि 200 कशाला? 500 जमा करतील की सगळ्या? काय ग, जमतील ना 500? आणि हे बघ, 500 काय महिन्याला जास्त आहेत होय? होय की, काय जड आहे वे नाही, देऊ की सगळ्या मिळून. पण ते पैसे कसं आणि केव्हा मिळायचं? हे बघा, मी सांगते, आपण काय करायचं, सगळ्यांनी पैसे एकत्र जमा करायचे आणि जिला गरज आहे तिला ते पैसे कर्जानं द्यायचं आणि तिनं त्याचं याच भरायचं. कसं? आणि ते बी 2%. म्हणजे सांगते, 100ला 2 रुपये आणि 1000ला 20 रुपये. नीट सांगते, आता आपण एखादीला कर्ज दिलं तर ती कर्ज तिनं व्याजासकट माघारी करायचं. हा, ती व्याजाची रक्कम आपल्याकडे साठली की नाही म्हणले तरी आपण एकत्र तिघींना कर्ज देऊ शकतो. हा, मग त्या कर्जातनं त्या व्याजाची रक्कम जी आपल्याकडे साठल ती आपण सगळ्यांनी मिळून वाटून घ्यायची. म्हणजे आता जे आपण 500 रुपये भरतोय का नाही, त्या 500चं वार्षिक नाही म्हणलं तरी 12,000 रुपये तर प्रत्येकीला. हाय का नाही चांगलं? हे बेस आहे बघ. म्हणजे ऐकलं बी होतं, पण म्हटलं पैसे बुडायचं काय आहे का काय कसलं. पैसे बुडायचा काय संबंधच येत नाही ना राधा वहिनी. आणि आपण जामीन म्हणून 2 बायकांच्या सह्या घेणार आहे. हाय का बाया? आणि तिनं नाही दिलं म्हणजे होयाचं भांडण. मग आपण बी जपायचं तसं आणि द्यायचं टायमाला परत. आणि ज्याला द्यायला जमत असेल ना त्यानंच घ्यायचं. महिन्यात ना 1 दिवस काय बी करून पैसे तेवढं भरायचं. हा, आणि तरी बी एखादीने बुडवलं तर नवरा काढेल की घराबाहेर. हाय का हिज? राधा वहिनी, एकीचा बी 1 बी रुपया बुडणार नाही ह्याची गॅरंटी मी घेते. बस का? आता काय पाहिजे अजून? हो, मग आता तू मोर आहेस म्हणल्यावर भ्यायचं काय त्यात? आणि आपल्या भल्यासाठीच आहे ना ही. मग चला, माझंच नाव घ्या आणि घ्या माझं 500 रुपये दे. माधुरी लिहिते मी. आणि नाव लिहा, नर्मदा जयवंत घोरपडे, आणि पुढे 500 लिहू. हो, 500 जमा. आणि हे घे माझी 500 आणि लिही नाव राधा पवार. राधा पवार. राधे मधलं ग, कशाला पाहिजे ते बेवड्याचं नाव?
मी आपली एकलीच बरी. हाय का बाया? राधा वहिनी खरंच. मग काय तर. आधीचं 500 जमा. 500 जमा. तर ही आता 10,500 आहे ती माझ्याकडं. बर, लहान तोंडी मोठा घास घेते, पण आपल्या सगळ्यांनाच माहितीये की कमली आत्याचा पोरगा आता दवाखान्यात ऍडमिट आहे. मग मला वाटते की ह्या पैशांची सगळ्यात जास्त गरज तिला आहे. आपण ही पैसे व्याजानं कमली आत्याला देऊ, म्हणजे असं मला वाटतंय. तुम्हाला बघा काय वाटतंय तसं करू आपण. नाही बाई, दे की. देऊ दे. अगं दे की मग. तिचं पोरग जगायला पाहिजे, तिला आता गरज आहे त्याची. आणि तिनं याजाचं पैसे नाही दिलं तर मी भरते. बर आत्या, पैसे तुम्हाला दिले, लिहिते मी इथं. 10,500 दिले. आणि असं बी आता आपण एकमेकांच्या कामाला नाही यायचं, तू कोणी यायचं. खरं. तुम्ही कोणी काय बी करू नका सा. जेवढी मी उचल घेतली त्याचं मी काय बी करून याच भरे. आत्या, अगं 10% घेत होती, 2% काय अवघड आहे हो मला. अगं तुझं पोरग जगलं पाहिजे म्हणून एवढं करतेस. माझा नवरा मरत असताना ते 1 रुपया बी घेतला नसतं बघ. उलट 40 रुपयाची साडी चोळी केली असती नवलाई देवीला. असला परत न म्हणून. अगं राधा, असं बोलताय तुम्ही वाईट वांगाळ्या नवऱ्याला. वाईट वांगाळ. 4 दिवस नानकी बाई त्याच्या बरोबर. आता ते बेवड्या बरोबर नांदायला नको का मग?